आणि हे बघा इथे ना हे आहेत पाचलेगावकर महाराज. खामगावमध्ये तुम्हाला मुक्तेश्वर आश्रम जर तुम्ही पाहिला असेल तर तो आश्रम महाराजांचाच आहे आणि ते सुद्धा दत्त संप्रदायातूनच येतात. त्यांचाही इथे एक सुंदरसा फोटो आहे. चला आता खाली जाऊया. ऑलमोस्ट या वाड्याला ना 700 वर्षाचा काळ लोटला आहे, तरीही अजूनही तो तितकाच नवीन वाटतो. येणाऱ्यांचे स्वागत करतो तो आणि इथे स्वामी महाराज होते याची जाणीव करून देतो. चला आता आपण निघूया. माझ्यासोबत आहेत श्रीनुसिंह स्वामी सरस्वती देवस्थानाचे व्यवस्थापक, या संस्थानाचे व्यवस्थापक प्रकाशरावजी वसंतरावजी गुडे सर. नमस्कार सर. सर्वात आधी तर तुमचं खूप स्वागत आहे. मला या देवस्थानाबद्दल सांगा ना, किती जुनं आहे आणि एकंदर काय इथे महत्त्वाचे उत्सव होतात त्याबद्दल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायामध्ये दत्तांचे 3 अवतार मानले जातात. पहिला अवतार त्यांचा श्रीपाद श्रीवल्लभ जो पिठापुरी आहे. नंबर 2ला आमचं कारंज क्षेत्र या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या नावाने त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि तिसरं स्वामी समर्थ अक्कलकोटचे. असे 3 अवतार त्यांचे मानले जातात. तिसऱ्या अवतारामध्ये बरंच कमी जास्त लोकांच्या मनामध्ये हे आहे, पण ह्या 2 अवताराबद्दल मात्र पक्की साक्ष आहे. आमचं संस्थान या ठिकाणी महाराजांचा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये नरसिंहाची भिंत आहे. बरोबर. आणि भिंतीवरच पादुका केल्या आहेत. नरसिंहाची भिंत आहे आणि महाराजांचं जन्मस्थान गुरुचरित्रामध्ये उल्लेखाप्रमाणे विदर्भातील कारंजे नगरीमध्ये आहे असा उल्लेख आहे. या अनुषंगाने ज्यावेळेस टेंभेस्वामी नरसी नामदेवला चातुर्मासासाठी आले आणि चातुर्मास संपल्यानंतर ते अमरावतीला जायला निघाले असताना त्यांना असं वाटलं की कारंज जर विदर्भातलं हे आहे तर या ठिकाणी आपण एखाद दिवशी मुक्काम करावा. म्हणून आमच्या इथे खेडकरांचं एक काळ्या मारुतीचं मंदिर बेंबळ पाटाच्या लागून आहे. अच्छा. संन्याशाला रोज ताजं पाणी लागतं. त्यामुळं ते त्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये उतरले आणि सकाळी ठरल्याप्रमाणे ब्राह्ममुहूर्ती 3 वाजता बेंबळ पाटावर आंघोळीला गेले. त्या ठिकाणी एक गृहस्थ आले होते जे रोज तिथे ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करायचे. त्यांच्याशी त्यांचा वार्तालाप झाल्यानंतर त्यांनी असं विचारलं की तुमच्या कारंजामध्ये कुठलं नरसिंहाचं मंदिर आहे का? हां, बरोबर. तर टेंभेस्वामींनी असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं नाव महाजन आहे आणि मी या गावचा पाटील आहे. अच्छा. त्यामुळं मला नक्की माहीत आहे की कारंजामध्ये नरसिंहाचं मंदिर नाही. म्हणे ठीक आहे, मग स्वामीजी तुम्ही का बरं विचारता असं. म्हणे असं उल्लेख आहे गुरुचरित्रात, म्हणून आम्ही कारंजाला आलो. त्यांनी सांगितलं की विदर्भामध्ये 2-3 कारंजे आहेत. कदाचित हा कारंजा नसेल, दुसरा कुठला असेल. ठीक आहे म्हणे, जे असलं ते. त्याप्रमाणे आंघोळ करून ते वापस गेले. पण घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की घोड्यांच्या वाड्यामध्ये एक नरसिंहाची भिंत आहे. ती तर कदाचित त्याच्याशी काही लागू नसेल, संबंधित नसेल. म्हणून त्यांनी विचार करून ते पुन्हा स्वामीजींना भेटायला गेले आणि त्याच वेळेस त्यांनी विचारलं की तुमच्या भिक्षेची काय सोय आहे, तुम्ही कुठे भिक्षा घेऊन जाणार आहात. ते सांगितलं की जिथे मिळेल तिथे आम्ही भिक्षा घेऊ, काही प्रश्न. आज माझ्याकडे भिक्षेला या. त्याप्रमाणे भिक्षेला आल्यानंतर त्यांची संपूर्ण चर्चा नरसिंहाच्या भिंतीवर झाली. त्यांनी असं विचारलं की मग त्याचं दर्शन मला होईल का. त्यामुळे तो वाडा मोठ्या माणसाचा आहे, उघडून देतात नाही देत काही माहिती नाही, मी विचारतो तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे वाड्याच्या मालकीणबाई होत्या, त्यांनी
उघडून देण्याचं कबूल केलं. हम्म. फक्त म्हणले 2-3 तासांनी येऊ द्या, थोडं साफ करते वाडा. हा हा. आणि मग आले. तो वाडा 13व्या शतकातला आहे, म्हणजे किती महाराजांचा पुरातन. जो वाडा आहे हा. तो महाराजांचा आहे हे आम्हाला 350 वर्ष माहीतच नव्हतं. ओ. हा त्यामुळं वाडी, गाणगापूर ही संस्थानं जुनी आहे. हा, फार पण जुनं. आमच्याकडच्या शोध हा 19व्या शतकात लागलेला बरोबर. असल्यामुळे आमचं मंदिर आहे नवं, पण 350 वर्ष ते कोणाला माहिती नव्हतं. ज्ञात नव्हतं. हम्म. त्यामुळं परमिशन मिळाल्याप्रमाणे हम्म. ते दर्शनाला आले, दर्शन घेऊन वापस गेले, बोलले काही नाही, हम्म. वापस गेले. आणि निघून गेल्यानंतर त्यांनी आमच्या आजोबांना एक पत्र लिहिलं, अच्छा. टेंबे स्वामी, हा. की आपण सावकार आहात, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला तो वाडा तुम्ही विकत द्या, ओ. त्याची किंमत सांगा, आम्ही किमतीप्रमाणे तुम्हाला पैसे हा. देऊ. तर आजोबांनी हा सगळा विचार करून अण्णासाहेब पटवर्धन म्हणून एक जे संत होते पुण्याला, हा. त्यांच्याशी संपर्क केला. आणि त्यांच्याशी संपर्क करून टेंबे स्वामीला भेटायला ते पुण्याला गेले. अच्छा. पुण्याला भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जो दत्ताचा अवतार आहे हम्म. त्यांचा जन्म त्या घरात झालेला आहे, मला ते सगळं जाणवलं. हम्म. आणि मी त्याप्रमाणे तुम्हाला ही मागणी करते आणि तिथे मंदिर बांधतो. बांधूया म्हणजे. आजोबांनी वेळीच विचार केला की एवढी मोठी वास्तू हा. जर आमच्या ताब्यात येते आहे तर मग वास्तू न देता आपण काय देऊ शकतो. हा. अच्छा. म्हणून त्यांनी टेंबे स्वामींना असा विनंती केली, या घरातलं जे अंगण आहे हा हा. ते अंगण आम्ही तुम्हाला दान देतो, वाडा आमच्याजवळ राहू द्या. हो, म्हणजे तो ज्या भागामध्ये त्यांचा जन्म झालाय तेवढा भाग. तर मंदिरात जे वडाचं झाड आहे हा. तिथपर्यंत वाडा होता, ओ. एवढा मोठा वाडा होता. हा, कारण केवढा मोठा परिसर आहे त्याचा. तो त्याप्रमाणे त्यांनी कबूल केला. आणि दुसऱ्यांदा पुन्हा हा. स्वामीजी इकडे एका दौऱ्यामध्ये आले. हा. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या वाड्यामध्ये रात्रभर मुक्काम केला आणि सकाळी आंघोळ तिथल्याच विहिरीतल्या पाण्याने केलं. हा, तिथे विहीर पण स्वतः आहे, उडून, स्वतः चौकामध्ये ते विहीर आहे ना. आणि तिथे साधनेला बसले. त्यावेळेस त्यांची जी रोजची कागलची मूर्ती हा. देवाची होती, दत्ताची, हा. ती त्यांच्याबरोबर होती. त्याच्याशी चर्चा करून, त्या मूर्तीशी ते बोलत असत, त्याच्याशी चर्चा करून त्यांनी नक्की केलं की हेच महाराजांचं जन्मस्थान आहे आणि तुम्ही जर आम्हाला जागा देतो म्हणता तर आम्ही मागू तेव्हा जागा द्या, आम्ही संन्यासी आहोत. हम्म. त्यानंतर ते जेव्हा गाणगापूरला गेले तेव्हा ब्रह्मानंद सरस्वती त्यांना असं म्हणले, ते ब्रह्मानंद सरस्वती नेल्लोरचे, यांना असं म्हणले, ते असं म्हणले स्वामीजींना, टेंबे स्वामींना, की मी एक मंदिर बांधण्याचा विचार करतो आहे महाराजांचा, तर मला तुम्ही आज्ञा द्या, मी गाणगापुरात मंदिर बांधतो. हा. पण स्वामीजींनी सांगितलं की थांब, घाई करू नको, हा. मी तुला केव्हा आणि कुठे मंदिर बांधायचं हे सांगेन. त्यानंतर 2-3 वर्ष पुन्हा निघून गेले. नंतर मात्र टेंबे स्वामींनी ब्रह्मानंदांना सांगितलं की तुम्ही कारंजाला जाऊन मंदिर बांधा, कारण ते जन्मस्थान आहे. कारंजाला तुम्हाला नरहरपंत घुडे ते भेटतील, मी त्यांच्याशी संपर्क साधून देतो, हा. त्यांच्याशी बोला. आणि नंतर मात्र टेंबे स्वामी हा जन्म सोडून आपलं शरीर सोडून गेले. हा. त्यानंतर ब्रह्मानंद इथे आले हम्म. आणि त्यांनी केवळ 40 दिवसामध्ये हे मंदिर हा. बांधून काढलं. असं 1936 पासून आमचं मंदिर या ठिकाणी आहे, कार्यरत आहे. सद्यस्थितीमध्ये. मंदिराचा इतका लौकिक आहे, हम्म. इतका लौकिक आहे की दत्तस्थानातलं एक मुख्य महत्वाचं स्थान स्थान. असं हे कारंजा मानला जातं. हम्म. महाराजांची खरोखर कृपा कारंजावरही आहे आणि मंदिरावर आहे, यात शंका नाही. बरोबर. त्याच्यामुळेच इतक्या कमी दिवसामध्ये हे मंदिर इतकं उदयाला आलं, ह्याला केवळ महाराजच जबाबदार. बरोबर. ख्याती भरपूर मोठी आहे, देवालयाची ख्याती भरपूर मोठी आहे. महाराजांची मूर्ती या देवालयातली पाहिली तर ती इतकी लोभच आहे, पण आतली प्रत्येक माणूस पुन्हा पुन्हा मूर्तीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, हम्म. विचार करतो.
नाही तर माणसाची वृत्ती अशी आहे की मी ना गाणगापूरला जाऊन आलो, आता नाही जात, पाहून आलो आहे. पण कारंजाला मात्र लोक 2-2दा 3-3दा वापस येतात. खरं आहे. ही मूर्ती आहे, ही या मूर्तीची ख्याती आहे. आणि या ठिकाणी महाराजांचं स्वभाव अत्यंत दयाळू असा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक भक्ताचे जे काही त्याच्या मनात असलं ते त्याला मिळतं. ही श्रद्धा आणि हे अनुभवही लोकांचे आहेत. त्यामुळे या मंदिराचा उत्कर्ष एवढा मोठा होत आहे. आमच्या मंदिरामध्ये दरवर्षी आमची 2 उत्सव फार मोठी आहे. एक दत्त जयंती 7 दिवसाचा सप्ताह आणि आमचा शैल्यगमन यात्रा उत्सव हा आमचा 45 दिवसाचा असतो. एवढा मोठा उत्सव साधारणतः कोण्याही देवालयामध्ये 45 दिवसाचा नाही. पण आमच्याकडे हा 45 दिवसाचा. 1972-73 पर्यंत हा 5च दिवसाचा असायचा. पण 72-73 पासून हा 45 दिवसाचा विश्वस्थानी करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे तो 45 दिवसाचा सुरू झाला. शेवटच्या दिवशी आमच्याकडे 2 याग असतात, रुद्रयाग आणि चंडी याग. त्यावेळेस लोकांची बरीच गर्दी होते. शेवटच्या दिवशी महाप्रसादाला 15,000पासून 20,000पर्यंत लोक प्रसादाला असतात. त्या दिवशीचा उत्सव गावातून महाराज त्या दिवशी संपूर्ण गावातून पालखीत बसून चक्कर मारून येतात. त्यामुळं प्रत्येक गावकऱ्याची एक असा समज आहे, असा एक उत्साह त्या दिवशी गावात असतो. प्रत्येकाला असं वाटतं की आज महाराज आमच्या घरी येणार आहे. त्या दृष्टीने सगळेजण त्यांच्या स्वागताची तेवढी तयारी करतात आणि रात्रभर ती मिरवणूक चालते. सकाळी दुसऱ्या दिवशी ती येते. तसा दत्त जयंतीचा आमच्याकडे जो दत्त जयंतीची प्रथा आहे ती प्रथा अशी आहे की सगळ्या ठिकाणी पौर्णिमेला दत्त जयंती होते. अच्छा. पण आमच्याकडे चतुर्दशी सहित पौर्णिमेला होते. म्हणून आमच्याकडे दत्त जन्म हा संध्याकाळचा आहे. संध्याकाळी आमच्याकडे प्रदोष मुहूर्ती तो केला जातो आणि त्याप्रमाणे हे 2 उत्सव आमच्याकडे जोडायचे आहेत. बाकीचे आमचे नैमित्तिक उत्सव, नैमित्तिक पूजा, नैमित्तिक अधिक सगळे हे आमच्याकडे आहेतच. त्याच्यावर सगळ्या लोकांची निष्ठा आहे. आमचीही महाराजांची तेवढीच निष्ठा आहे का नाही. आणि तुमचं परिवार किती भाग्यवान आहे. मी म्हणेल की एक तर त्या वाड्यामध्येच महाराजांचा जन्म झाला आणि त्याच जागेमध्ये देवालय सुद्धा आहे आणि ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मी मानतो. आम्ही महाराजांचे कोणी नाही, पण फक्त भक्त. तो महाराजांच्या कृपेने तो वाडा आमच्या ताब्यात आला. तो आम्ही 1700 रुपयाला विकत घेतला. अच्छा. ही तर या परिवाराची पुण्याई आहे की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. त्यांनी आम्हाला कडेवर घेतली आमची. तेच ना. गुरुजी, हा जो उत्सव आहे दत्त जयंतीचा उत्सव, याबद्दल सांगा. किती दिवसांचा आणि कसा असतो स्वरूप? आता जो दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे तो उत्सव 7 दिवस आमच्याकडे चालतो. ज्या दिवशीपासून पारायण सुरू होतात त्या दिवशीपासून बाहेरगावचे जवळजवळ 100 लोक पारायणाला इथे येतात. त्या सगळ्यांची व्यवस्था आमचं विश्वस्त मंडळ करतं. त्यांचा निवास, भोजन हा सगळी व्यवस्था ते करून त्यांना वाचण्याचीही व्यवस्था तेवढे करून देतात. त्यामुळं इथे 100 लोक 7 दिवस पारायणाला असतात. त्या पारायणाच्या लोकांना दिवसभर सत्संग घडावा म्हणून सकाळी त्यांचं पारायण झाल्यानंतर महाप्रसाद आणि दुपारी आम्ही कुठला ना कुठला तरी एखादा कार्यक्रम त्यांच्यासाठी सत्संगासाठी करतो. तर संध्याकाळी 7 वाजल्यापासून आमचे नैमित्तिक जे रोजचे व्यवहार असतात ते चालू होतात. ते कार्यक्रम सुरू होतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी बरीच गर्दी या ठिकाणी होते. इथे पूजा कशी केली जाते? म्हणजे पूजा कितीदा होते? देवाची पूजा 3 त्रिकाळ पूजा होते. अच्छा. मात्र देवाला स्नान 2दाच घातलं जातं. एक काकड आरतीला आणि एक लघुरुद्र झाल्यानंतर सकाळी 7 वाजले. सकाळी 5:30ला आमच्या इथला कारभार, आमच्या इथले कार्यक्रम सुरू होतात. सकाळी 5:30ला काकड आरती. त्यावेळेस महाराजांची एकदा आंघोळ होते आणि नुसती शाल गुंडाळून महाराजांना बसवलं जातं. नंतर सकाळी 7-7:30ला आमच्याकडे लघुरुद्र सुरू होतो. लघुरुद्राला जवळजवळ कमी जास्त 30 ब्राह्मण रोज येतात. रोज 3-4 लघुरुद्र आम्ही लोक करतो. अच्छा. आणि ते झाल्यानंतर महाराजांचा शृंगार होऊन सगळा 10:30 वाजता ते पूर्ण होतं. अच्छा. त्यामध्ये सकाळी 8 वाजता
आमच्याकडे ज्या निर्गुण पादुका आहेत त्या निर्गुण पादुका बाहेर काढल्या जातात आणि त्याचा शंखनाद केला जातो, जेणेकरून भक्तांना आणि लोकांना हे कळावं की महाराजांच्या निर्गुण पादुका आता बाहेर निघाल्या, तुम्ही दर्शनाला येऊ शकता. आणि त्या निर्गुण पादुका महाराजांच्या 12 वाजेपर्यंत महाराजांच्या समोर असतात. दुपारची माध्यान्नाची आरती झाल्यानंतर त्या आत ठेवल्या जातात. संध्याकाळी आमच्याकडे महाराजांची पूजा होते, पण स्नान घातलं जात नाही, त्यांचा शृंगार मोडला जातो आणि त्यानंतर 8:30ला रात्री आरती. आलेल्या बाहेरगावच्या लोकांना प्रसाद, लोक रात्री येतात, त्यांना जेवण आणि त्यांची निवासाची व्यवस्था केली जाते. आमच्याकडे कमी जास्त 50-55 खोल्या भक्त निवास, मी आता तेच विचारणार होतो, आहेत. आणि आत्ता या उत्सवामध्ये आमच्या जवळजवळ नाही म्हटलं तरी 12-14 खोल्या AC होती. ओ वाव, दॅट्स व्हेरी नाईस. आम्ही आपल्याकडे त्या असाव्याच, कारण विदर्भात उन्हाळा तर फारच तीव्र असतो, त्यामुळे पुन्हा मुंबईकडचे लोक येणाऱ्यांना आता बराचसा फायदा याचा होतो. हे खूप चांगलं आहे. आणि आता त्या सुरू होतील. आता काही बांधकामं सुरू आहेत. ज्या काही लोकांना आमच्या बांधकामाकरता मदत करायची असेल त्याने नक्की सढळ हाताने मदत करावी. इवन तुम्ही संस्थानामध्ये येऊनही ते करू शकता, ऑर यू कॅन डू जस्ट ऑनलाईन. या संपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. गुरुजी, मला नृसिंहस्वामी सरस्वती यांच्या बाललीलांबद्दल सांगा. त्यांच्या जन्मापासून म्हणजे स्वामींचं म्हणजे नाव तर खरं काळे होतं त्यांचं आडनाव, सांगा ना त्याबद्दल थोडी माहिती. महाराजांचा जन्म पूर्व सुकृतामुळे झाला, अच्छा, असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी एका दाम्पत्याकडे एक दिवस भिक्षा मागितली. त्या दिवशी त्यांच्याकडे श्राद्ध असतानाही त्यांनी ब्राह्मण भोजनाच्या आधी त्या भिक्षेकऱ्याला भिक्षा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आई, तुला काय पाहिजे ते मागून घे. तू मला आई म्हटलाय ना, तर मग तू मला खरोखर आई होशील, माझा मुलगा होशील, असा आशीर्वाद तू मला दे. अशी मागणी त्यांनी केल्यानंतर त्यांचा जन्म पुढे अंबा या नावाने कारंजाला झाला. आणि या ठिकाणी माधव जे वाजशनीय शाखेमध्ये राहत होते त्यांच्याबरोबर तिचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर हे लोक आपले राहायला लागल्यानंतर सहज चाहू लागली की आपल्याला हे होणार आहे. आणि अतिशय शुभ असे स्वप्न ते बाईला पडायला लागले. त्याप्रमाणे एक दिवस, चांगला दिवस पाहून देवानी या ठिकाणी जन्म घेतला. पण त्याचं वैशिष्ट्य असं की आमचं ते बाळ, त्यांचं बाळ कधीही रडत नव्हतं. हो, ते फक्त ओमच म्हणायचं जन्मापासून ते ओम म्हणत असल्यामुळं त्यांना असं वाटलं आज नाही उद्या ओम म्हणता येते, हा बोलेलच, काही प्रश्न नाही. पण असं करता 5-6 वर्ष 7 वर्ष निघून गेले आणि मौंज करण्याची वेळ आली. त्यांनी विचारलं, बेटा तुला समजते सगळं पण तू बोलत का नाही? त्यांनी वडिलांना यज्ञोपवीताची खूण दाखवली. ओके, तुम्ही जर माझी मौंज केली तर मी तुमच्याशी बोलेन. अच्छा, त्याप्रमाणे त्यांनी विचार केला की आपलं जर मौंज करायची म्हटलं की या मुक्यापुराची मौंज करायची कशी. कोणी त्यांना हे द्यायचा, गायत्री मंत्राचा उपदेश द्यायचा. अच्छा, पण महाराज आत गेले घरात आणि एक लोखंडाचं सबळ म्हणा घेऊन बाहेर आले आणि आईच्या हातात दिल्याबरोबर ती सोन्याची झाल्याबरोबर आईला कळलं की हे काही साधे नाही, पण काम नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. म्हणून त्यांनी अजून काही लोखंडाच्या वस्तू देऊन पाहिल्या त्यांच्या, त्या सगळ्या सोन्याच्या झाल्या. आणि मग त्यांनी त्यांच्या मौंजेचा घाट घातला. मौंजेचा घाट घातल्यानंतर मौंजेचा मुहूर्त निघाला. गावामध्ये सगळ्यांना निरोप गेले. सगळ्या लोकांनी, काही लोकांनी चेष्टा केली की या मुक्याची मौंज करून हे काय करणार आहे. बरोबर, काही लोकांनी केला आपल्याला काय करावं लागते, करू द्या मौंज, आपल्याला जेवायला मिळेल, महत्वाचं आहे. बरोबर, त्याच्यामुळं त्याप्रमाणे मौंज झाल्यानंतर हे त्यांना गायत्रीचा देण्याचा वेळ आली आणि त्या वडिलांनी आपल्या पदराखाली घेऊन त्याला गायत्रीचा उपदेश केला.
महाराजांनी तो मोठानी म्हणून दाखवला नाही, तो मनातल्या मनात म्हटला असा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे. पण नंतर भिक्षावळीचा जो कार्यक्रम झाला आईचा, तेव्हा पहिली भिक्षा आईची घेतल्याबरोबर महाराजांनी ऋग्वेद म्हणून दाखवला. पहिल्या दिवशी ओम शिवाय दुसरं बोलत नव्हते, पहिल्या भिक्षेला ऋग्वेद म्हणून दाखवला, दुसऱ्या भिक्षेला यजुर्वेद म्हणून दाखवला. अशा पाचही भिक्षेला 4 वेद आणि बाकी मीमांसा त्यांनी म्हणून दाखवली. आणि आईने सांगितलं की आता तुम्ही भिक्षा मागा आणि आपला उदरनिर्वाह करा तुमचं पूर्ण होईपर्यंत. त्याप्रमाणे त्यांनी लगेच तयारी केली की आई आता तुम्ही आम्हाला सांगितलं ना की भिक्षा घ्या आणि हे करा, आम्हाला जायला परमिशन द्या. मग आईला अतिशय वाईट वाटलं की माझ्या पोटी एकच मुलगा आणि तो आता बोलायला लागला आणि हा आता म्हणतो मला जायचं आहे. तर आईने त्यांना सांगितलं की तुम्हाला जर संन्यास धर्म स्वीकारायचा आहे तर संपूर्ण पहिले तुम्ही 3 आश्रम स्वीकारा आणि चौथ्या ह्याच्यात संन्यासाला जा. आणि सांगितलं की असं नाही, माझं मला हे करून घ्यायचं. आणि आईला जुनं जे पहिले त्यांनी सांगितलं नाही, त्यांच्या डोक्यात आणून दिलं, सांगितलं नाही, बोललं नाही. आणि आईला एकदम ते लक्षात आलं की राहणारे नाहीत. मग काय तुझी काय इच्छा आहे, का जाऊ देत नाही? त्यामुळे मला अजून एखादा जर पोरगा झाला की तू जा, कारण एकच आहे. महाराज म्हणले काय हरकत नाही, 2 झाले की मी जाईल. आईला खूप आनंद झाला. पहिल्याचे 9, दुसऱ्याचे 9, 18 पक्के झाले, मधला 2 आहे, असं 2-3 वर्ष तरी महाराज आपल्याजवळ थांबले. त्याप्रमाणे महाराज थांबले आणि नंतर आईला लगेच दिवस दिले आणि आईला एकदम जुळं झालं. त्यांनी सांगितलं तुला आता 2 झाले आहेत, 2 झाले आहे, मला आता द्यायला दिले. आणि मग मात्र तिला स्वतः श्रीपाद श्री वल्लभाचं आई त्याला तयार झाली. त्याप्रमाणे वयाच्या 8व्या वर्षी महाराज इथून पुढच्या शिक्षणाकरता निघून गेले. ते काशीला गेले. काशीला त्यांनी तिथे कृष्ण सरस्वती नावाचे संन्यासी होते, त्यांच्या हातून दंडग्रहण केला आणि त्या ठिकाणी ते राहून सगळं करून नंतर बाहेर निघाले. बाकीच्या लीला ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या इथे नाही, त्या सगळ्या बाहेर केल्या. पण 30 वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा एकदा आईच्या भेटीला आले होते, तेव्हा 8 दिवस या ठिकाणी राहिले आणि राहून नंतर ते आपण गेले. हे हा संपूर्ण इतिहास आहे, खूप खूप महत्त्वपूर्ण इतिहास आहे. आणि खरं तर हा खूप महत्त्वाचा इतिहास आहे, कारण तो या शहरात घडला आहे. या शहराचे भाग्यच जणू की ते नृसिंह स्वामी सरस्वती यांचं जन्मक्षेत्र झालं त्यांच्या पुण्यामुळे. खरं आहे, खरं आहे. या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी. आणि मला नमस्कार गुरुदेव. तर आपण कारंजा लाडचे श्री स्वामी नृसिंह सरस्वती देवस्थान पाहिले, त्यांचा वाडा पाहिला, अर्थात जिथे त्यांचा जन्म झाला आहे तो अगदी सुंदर आणि भव्य असा वाडा जिथे मी आता उभा आहे. खरं तर ह्या दोन्ही जागा खूप अद्भुत आहेत. तुम्ही जेव्हाही विदर्भामध्ये येत असणार तेव्हा विदर्भातील वाशिम जिल्ह्यामध्ये हे कारंजा लाड ऐतिहासिक शहर आहे, अगदी ऐतिहासिक आहे. याची पार्श्वभूमी तुम्ही जर वाचली तर ते तुम्हाला नक्की माहिती पडेल. तर या अशा ऐतिहासिक आणि सुंदरशा नगरीमध्ये श्री स्वामी नृसिंह सरस्वती यांचं एवढं सुंदर देवालय आहे. तेव्हा तुम्ही या भागात असाल, या जिल्ह्यात असाल तर नक्की या देवस्थानी दर्शन घ्या. अगदी सुंदर दर्शन तुमचं होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. गुरुदेव. मी ॲक्च्युली इथनं ना अष्टगंध घेतो आहे. हे नाही घेतो मी, ते घरी आहे आमच्या. कारंजा लाडमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळं कस्तुरीचं मिळेल. इथली एक स्टोरी खूप फेमस आहे ना, त्यांच्याकडून मी थाळी घेतली होती. सो हे अष्टगंध घेऊया आज, कस्तुरी गंध.